नमस्कार. द व्हॉइस फॉर गोव्याच्या खाशेल्या कार्यावळीत तुमच्या सगळ्यांचे स्वागत. तरंग या खाशेल्या कार्यावळीन आम्ही वेगवेगळ्या मान्यवरांची मुलाखती घेतात. आज आमच्या समवेत असतात साप्ताहिक साधनाचे संपादक श्री विनोद सर. सर, स्वागत तुमचं गोव्यात आणि या नमस्कार. कार्यक्रमात सुद्धा स्वागत. सर, साधना साप्ताहिक गेली कितीतरी वर्ष निघतंय महाराष्ट्रातून आणि हे साने गुरुजीने सुरू केलेलं साप्ताहिक आहे. त्या विचारातून आणि त्या आदर्शवादातून निघालेलं साप्ताहिक आहे. आज इतकी वर्ष लोटली आणि ते अखंडपणे साप्ताहिक येतायत. तर माझा असा एक प्रश्न होता, की साने गुरुजी ज्या काळामध्ये होते, त्या काळातला आदर्शवाद, त्या काळातली मूल्य, त्या काळातला सगळा जो माहोल, आज काही त्यामध्ये बदल झालेला आहे. त्यामुळे इतका काळ लोटूनही साने गुरुजींच्या विचारांची प्रासंगिकता तुम्हाला अजूनही जाणवते का? निश्चित जाणवते. किंबहुना पूर्वीपेक्षा काही बाबतीत काही वेळा खूप जास्त जाणवते. साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केलं 15 ऑगस्ट 1948 ला. म्हणजे आता 77 वर्ष पूर्ण झाली. हो. आणि साने गुरुजी या साप्ताहिकाचे केवळ 2.25 वर्ष संपादक होते. त्यांचं अकाली निधन झालं 1950 मध्ये आणि त्यानंतरची 75 वर्ष खूप वेगवेगळ्या संपादकांनी साधनाची वाटचाल केली. प्रत्येक संपादक आल्यानंतर नवी आव्हानं येतात, नव्या संधी येतात, कालखंड बदललेला असतो, सभोवतालचे प्रश्न नवे निर्माण झालेले असतात, काही कालबाह्य झालेले असतात. त्यामुळे काळानुसार काही बदल करावे लागतात, तसे प्रत्येक संपादकांनी केले. परंतु तरीही साधनाचा जो गाभा आहे, जो साने गुरुजींनी त्यांच्या पहिल्या संपादकीय लेखामध्ये मांडलेला होता, तो आजही कायम आहे. साप्ताहिकाच्या पहिल्या अंकात साने गुरुजींनी हे साप्ताहिक कशासाठी, कोणासाठी आणि कशा प्रकारे चालेल या संदर्भात काही एक मूलभूत म्हणावीत अशा गोष्टी म्हणा, तत्व म्हणा मांडलेली आहेत. त्यातला गाभ्याचा घटक असा आहे की स्वातंत्र्य मिळालं त्या पार्श्वभूमीवर ते सुरू झालेलं होतं. त्यामुळे स्वातंत्र्य म्हणजे संधी, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. हा मुद्दा त्यांनी ज्या पद्धतीने मांडला आहे तो मला वाटतं की आजही जसाच्या तसा लागू आहे. तुम्हाला काहीतरी करायचं स्वातंत्र्य आहे याचा अर्थ चांगलं करण्याचं स्वातंत्र्य आहे. ज्यांना कोणाला स्वातंत्र्य नाहीये त्यांना मिळवून देण्याचं स्वातंत्र्य आहे आणि त्याचा उपभोग तुम्ही घेतला पाहिजे. आपलं समाज जीवन अधिकाधिक सुखकर होण्यासाठी, समृद्ध होण्यासाठी स्वातंत्र्याचा वापर केला पाहिजे. आणि स्वातंत्र्याचा अर्थ जे कोणी स्वैराचार असा लावतील त्यातून नेमकं उलट होतं. स्वैराचार म्हणजे कोणावर तरी अन्याय, अत्याचार करणं किंवा होणाऱ्या अन्याय अत्याचाराकडे दुर्लक्ष करणं. त्यामुळे स्वातंत्र्याची खरी व्याख्या काय हा जर आपण मुद्दा विचारात घेतला तर 75 वर्षापूर्वीपेक्षा आज ते जास्त रिलेव्हंट आहे. तसंच साने गुरुजींचं दुसरं एक त्यातलं विधान आहे की साधना कशासाठी, तर विषमता आणि वैरभाव नष्ट करण्याची थोर साधना आपणास करावयाची आहे आणि या ध्येयाने हे साप्ताहिक जन्म घेत आहे, असं त्यांनी म्हटलंय. आता विषमता आणि वैरभाव या दोन शब्दांच्याकडे जर पाहिलं आणि त्याची व्याप्ती आणि खोली समजून घेतली तर त्याचा रेलेव्हन्स आजही कसा आहे हे नव्याने सांगायची गरज नाही. विषमता किती प्रकारची असते, जातीवरून, धर्मावरून, भाषेवरून, प्रांताच्यावरून, आर्थिक विषमता आहेच. वैरभावाच्या बाबतही असेच आहे. जातीमुळे वैरभाव निर्माण होतो, धर्मामुळे होतो, भाषेमुळे होतो, प्रांतामुळे होतो, अर्थकारणामुळे होतो. तर हे दोनही नष्ट करण्याची थोर साधना आपणास करावयाची आहे. 75 वर्षानंतरही या सगळ्या बाबतीत सर्व प्रकारच्या विषमता आणि वैरभाव यावर काम करण्याची गरज पूर्वी इतकीच किंबहुना पूर्वीपेक्षा जास्त आहे. पूर्वी कदाचित विषमता आणि वैरभाव नष्ट करण्यासाठी आणि स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्यासाठी आजच्या इतकी अनुकूलता नसेल. याचं कारण माणसांचं शिक्षण पुरेशा प्रमाणात पोहोचलेलं नव्हतं, दळणवळणाची साधनं नव्हती, प्रसार माध्यमं नव्हती, ओपिनियन मेकर क्लास ज्याला आपण म्हणू तो कमी होता. आता ही सगळी अनुकूलता जास्त आहे, पैसा जास्त हातात आहे, आदानप्रदानाची साधनं जास्त आहेत, त्यामुळे गरजही जास्त आहे आणि पूर्वीपेक्षा संधीही जास्त आहे. आणि म्हणून साने गुरुजींच्या विचाराचं कालसुसंगतता आहे असं आपल्याला म्हणता येतं. सर, आपण जे बाकी संपादक झाले म्हणजे नरेंद्र दाभोळकर असतील, रघुनाथ दत्ते असतील किंवा राघव जाधव आणि ही सगळी माणसं जी आहेत ती समाजवादी विचार प्रणालीशी बांधलेली होती. ज्यावेळी तुम्ही एका विचार प्रणालीशी, राजकीय विचार प्रणाली किंवा आणखी कुठल्या विचाराशी बांधलेले असतात त्यावेळी काही फायदेही असतात, काही तोटेही असतात. कारण त्याच्यापेक्षा जो त्याच्यानंतरचा हे आहे त्याच्याशी तुम्ही जोडले जात नाही. त्यामुळे ही कसरत
असेल किंवा हा हा तोल तुम्ही कसा सांभाळात? की एकाच बाजूला समाजवादी विचार प्रणाली ठेवायची आणि त्याचबरोबर जो त्याच्यानंतरचा पलीकडचा जो वाचक वर्ग आहे त्याच्याशी स्वतःला जोडून घ्यायचं. पहिली गोष्ट म्हणजे साधनावर पूर्वी एक जी काही प्रतिमा होती साधनाची, तिच्यावर जी छाया होती, गडद छाया, ती समाजवादी विचार प्रवाहाची होती. हे नाकारण्यात काहीच अर्थ नाहीये. परंतु साधना सुरू झालं 1948 मध्ये, त्याच्या आधीची जवळपास 100 वर्ष केवळ भारतातच नाही तर जगामध्ये आयडिओलॉजीचं खूपच जास्त चर्चा होती. एका बाजूला भांडवलशाही आणि दुसऱ्या बाजूला समाजवाद किंवा कम्युनिस्ट. हे तर 2 मुख्य विचार प्रवाह जागतिक स्तरावर होतेच. परंतु भारतामध्ये सुद्धा वेगवेगळे विचार प्रवाह होते. मग गांधीवाद होता, हिंदुत्ववाद होता, फुले आंबेडकरवाद होता, इव्हन रॉयवाद होता, एम एन रॉय यांचा. क्रांतिकारकांचा एक वेगळा विचार होताच. उदारमतवाद हा सगळ्यांना म्हटलं तर सामावणारा अशा प्रकारचाही होता. त्यामुळे आयडिओलॉजीचं ते शतक होतं आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशाची साक्षरता किती होती तर 11% होती. देशाचं अर्थकारण काय होतं याच्याबद्दल नव्याने सांगायची गरज नाही. शिक्षणाची स्थिती, दळणवळणाची साधनं, एकूण असलेलं वैरभाव आणि त्यातली विषमता हे इतकं टोकाचं होतं की हे सगळं कमी करण्यासाठी, विषमता कमी करण्यासाठी कोणती भूमिका असली पाहिजे, कोणती विचारप्रणाली असली पाहिजे, तर स्वाभाविकच कोणी असं म्हणेल की समाजवादी विचार प्रवाह असला पाहिजे. भांडवलशाही त्यावेळी खूप जास्त टोकदार होती आणि तिला उत्तर म्हणून समाजवाद होता. परंतु काळ बदलत आला तसतसं भांडवलशाहीने पण स्वतःला बदलून घेतलं आणि अन्य विचार प्रवाह जे जे कालसुसंगत राहिले, ज्यांनी ज्यांनी स्वतःला मॉडिफाय केलं, ते ते विचार प्रवाह जनतेच्या मनाची पकड घेत राहिले. ज्या ज्या विचार प्रवाहांनी साचले पण आहे तसंच कायम ठेवलं, काळाशी स्वतःला जुळवून घेतलं नाही, काळानुरूप स्वतःची आयडिओलॉजी भूमिका बदलून घेतली नाही, त्यांचा प्रभाव कमी होत गेला, जनतेचा पाठिंबा त्यांना कमी होत गेला. एकूणच समाजवादी प्रवाहाच्या बद्दल मला असं वाटतं की 2 गोष्टी घडल्या. एका बाजूला भांडवलशाहीने स्वतःला मोल्ड केलं. भांडवलशाहीचा जे क्रूर विळखा होता तो तुलनेने पूर्वीच्या तुलनेमध्ये 19व्या शतकाच्या तुलनेत कमी कमी होत गेला आणि त्याच तुलनेत समाजवादी विचार प्रवाहांनी झालेले बदल मान्य करणं, स्वीकारणं आणि स्वतःमध्ये काळानुरूप असे काही बदल करून घेणं हे पुरेसं केलं नाही. आणि भांडवलशाही जी क्रूर आहे असं आपण म्हणतो ती बदलत गेली पुरेशी किंवा पुरेशी नसेल तरी काही प्रमाणात आणि समाजवादी विचार प्रवाह मात्र तेवढा बदलत गेला नाही. पोथनिष्ठ राहिला. त्यामुळे असं आपल्याला म्हणता येईल की समाजवादी प्रवाहाची घसरण झाली किंवा त्या काळातले त्या प्रवाहातली जी माणसं होती ती काळाच्या पडद्याआड गेली आणि मग नवी माणसं त्या प्रमाणात तयार झालेली नाहीत. परंतु समाजवाद या शब्दाचा, संकल्पनेचा, विचार प्रवाहाचा मूळ आशय जर आपण लक्षात घेतला तर आजही त्याचा रिलेव्हन्स संपलेला नाहीये. समाजवादामध्ये सर्व प्रकारच्या समाजातील किंवा सर्व घटकांना किमान पातळीवर घेऊन येणं, त्यांच्या दैनंदिन गरजा पुऱ्या होणं, त्यांना शिक्षण, आरोग्य आणि तत्सम त्यांचे रोजगार या प्रकारच्या गरजा पूर्ण होणं, हा जर समाजवादाचा आशय आपण मानला तर आजही समाजवाद संपुष्टात आलेला नाही. भारताच्या संविधानामध्ये किंवा प्रिॲम्बलमध्ये जे आम्ही भारताचे लोक हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष गणराज्य घडवण्याचा निर्धार करतोय, अशी जी वाक्यरचना आहे त्यामध्ये समाजवाद हा शब्द जो अंतर्भूत केलाय तो आणीबाणीच्या काळात केलेला असेल, परंतु 1950च्या घटनेमध्येही तो शब्द गृहीत धरलेलाच होता, त्याचा आशय अपेक्षित होताच. त्यामुळे आत्ताच्या सुद्धा भारताच्या संविधानामध्ये समाजवाद हा शब्द आहे. फक्त समाजवादी पक्ष, समाजवादी चळवळी, समाजवादी आंदोलनं ही स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात ज्या अर्थाने होती तसा अर्थ न घेता विषमता आणि वैरभाव कमी करणं असा अर्थ जर आपण समाजवादाचा घेणार असू तर आजही समाजवाद जिवंत आहे. किंबहुना समाजवादाची पाठराखण करणं, नव्या पद्धतीने तो लोकांच्या समोर घेऊन जाणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि साधना तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. बरोबर. ही साधना कुठल्याही साप्ताहिकाची तात्विक बाजू झाली. पण एखादं मासिक चालवणं किंवा साप्ताहिक चालवणं हा व्यवहार आहे किंवा ते व्यवस्थापन आहे. तर ह्या पातळीवर तुम्ही म्हणजे ह्या अंकाच्या निमित्तानं बघितलं की तुम्ही ज्या पद्धतीनं ड्युटीज डेलिगेट करता किंवा तुम्ही काम करणाऱ्यांची एक फळी तयार केली. तो हा जो भाग आहे त्याचं तुम्ही प्रशिक्षण कुठं घेतलं आणि तो भाग तुम्ही कशाप्रकारे सांभाळता?
खरं तर मी पत्रकारितेचं थेट प्रशिक्षण घेतलेलं नाही. मी लिहित होतो, वाचत होतो, साधनाशी जोडला गेलो आणि प्रत्यक्ष काम करणं आणि अभ्यास करणं. हं. आपल्याला असं म्हणता येईल की अभ्यास आणि अनुभव. एक वेगळं सूत्र खरं तर आपल्या सगळ्या शिक्षणामध्ये गृहीत आहे आणि 2020च्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये खूपच ठळकपणे अधोरेखित केलंय. ते असं की एका बाजूला तुमची थिअरी पक्की असेल, सैद्धांतिक बाजू पक्की असेल, तर तुम्ही प्रत्यक्ष काम करताना खूप गतीने, हं. कमी वेळात आणि प्रभावीपणे काम करू शकता. आणि प्रत्यक्ष काम तुम्ही जर सचोटीने, प्रामाणिकपणे आणि उत्तम प्रकारे केलं, तर जी काही तुमची थिअरी आहे किंवा सैद्धांतिक बाजू आहे, ती अधिकाधिक पक्की होत जाते. मला स्वतःला या दोन्ही गोष्टी करता आल्या, करण्याची संधी पण मिळाली. म्हणजे 2013च्या 20 ऑगस्टला डॉक्टर दाभोलकरांची हत्या झाली. ते त्यावेळी संपादक होते साधनाचे आणि मी कार्यकारी संपादक होतो. तोपर्यंत मी व्यवस्थापन, वितरण, अर्थकारण या बाजू अच्छा. फारशा पाहत नव्हतो. आणि संपादनाची मात्र आघाडी, लेखनाची आघाडी मी आतल्या बाजूनी खूपच चांगली सांभाळत होतो. पण डॉक्टर दाभोलकर गेल्यानंतर साधनेचं वितरण, व्यवस्थापन, अर्थकारण बघणं ही प्रायोरिटी क्रमांक 1 बनली. आणि मी मगाशी म्हणालो तसं, की एखाद्या कामावर तुमचं प्रेम असेल, तुम्ही ते काम समजून नीट घेतलं आणि टप्प्याटप्प्याने तुम्ही त्याच्यामध्ये प्रगती करत गेलात, तर ते काम आत्मसात करता येणं फार अवघड नसतं. एक सूत्र या संदर्भात मात्र सांगितलं पाहिजे, की तुमच्याकडची कार्यक्षमता जी आहे, त्या कार्यक्षमतेला विश्वासार्हतेची आणि गुणवत्तेची जर जोड असेल, हं. तर त्याचा प्रभाव हा तुमच्या सभोवतालच्या सर्व घटकांच्यावर पडतो. बरोबर. तुमच्या सहकाऱ्यांच्यावर पडतो, तुमच्या लेखक वाचकांच्यावर पडतो, तुमचे जे कोणी हितचिंतक आहेत त्यांच्यावर पडतो. मग ते जाहिरातदार असतील, देणगीदार असतील किंवा वर्गणीदार असतील. एवढंच नाही तर सचोटी आणि प्रामाणिकपणे काम करताय, गुणवत्ता तुमच्याकडे आहे आणि कार्यक्षम आहात, कामाचं उरक असेल, तर तुमची कॉन्फिडन्स लेव्हल ही खूप वाढते. आणि अशा प्रकारची एक कोणतीही संघटना किंवा संस्था चालवण्यासाठी ड्रायव्हिंग सीटवर बसलेला जो कोणी माणूस आहे, त्याची आत्मविश्वासाची पातळी ही बरीच जास्त असावी लागते. तो किती दाखवतो बाहेरून हा भाग वेगळा. काही लोक दाखवतात जास्त, असते कमी. काहींच्या बाबत आतून कॉन्फिडन्स लेव्हल खूप असते, परंतु ती कमी दिसते किंवा कमी दाखवतात. तर माझी बाबत जरा दुसरी स्थिती आहे. बरोबर. एक प्रश्न असा राहतो, की आज वर्तमानपत्राच्या पुरवण्या येतात. इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर माहितीचा महापूर आहे. खूप गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतात. मग एक असं होतं, की मनोरंजनाचं एकमेव साधन होतं साप्ताहिक किंवा हे. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे कंटेंट भरपूर आहे आणि या सगळ्या गर्दीमध्ये साप्ताहिक काढावं किंवा साप्ताहिकाचं रिलेव्हन्स काय? कारण कंटेंट तर मिळतो भरपूर. त्यामुळे साप्ताहिक कायम नेटानं यायला हवं किंवा ते वाचायला हवं, असं वाचकांना का वाटलं पाहिजे? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. पण त्याआधी मला 2 प्रकारच्या प्रतिक्रिया सातत्याने येत असतात अधून-मधून, म्हणजे महिन्यातून एकदा तरी. एक प्रतिक्रिया अशी येते, की "अहो, तुमचं साप्ताहिक इतकं चांगलं आहे, इतकं वाचनीय आहे, की अंक आल्याबरोबर 2 तासात किंवा 2 दिवसात वाचून होतो. तर तुम्ही अंकाची पानं वाढवा." हं. आणि दुसरं काही लोक तर अधून-मधून सांगतात, की तुम्ही दैनिकच का काढत नाही? आणि दुसऱ्या बाजूला, "अहो, तुमचा अंक इतका चांगला असतो, की तो वाचून पूर्ण होण्याच्या आत दुसरा अंक येऊन आदळतो, तर तुम्ही पाक्षिक किंवा मासिक का काढत नाही?" आता ह्या 2 परस्पर विरोधी प्रतिक्रिया आहेत. वाचकांनी व्यक्तिगत अनुभवावरून अशा एखाद्या संस्थेने त्यांच्यामध्ये मूलभूत बदल करावेत, असं सुचवणं खरं तर तितकंसं योग्य नाही व्यक्तिगत अनुभवावरून. तर मुद्दा असा, की दोन्ही प्रतिक्रिया आम्हाला वाचनीय अंक वाटतो, हं. असं म्हणणारा वर्ग आहे. परंतु आमचा पटकन संपतो आणि पहिला संपण्याच्या आत दुसरा येतो. हं. याचा अर्थ असा होतो, की जे पूर्ण वेळ वाचन करणारेच आहेत किंवा ज्यांचा वाचनाचा झपाटा जास्त आहे, त्यांच्याकडून खरोखर तो 2 ते 3 तासात 48 पानांचा अंक वाचून होतो. आणि जे थोडं रवंथ करत वाचतात, ज्यांचे उद्योग, व्यापार बाकीचे सांभाळून वाचतात, ज्यांची वाचनाची गती कमी आहे, आकलन चांगलं आहे पण गती कमी आहे, अशा लोकांना वाटतं, की हे पहिलं संपण्याच्या आत दुसरं येतं. मला स्वतःला असं वाटतं, की साप्ताहिक हे खूपच बेस्ट माध्यम आहे. आणि डॉक्टर दाभोलकर म्हणायचे एकदा, 1-2 वेळा असं ते आमच्या गप्पामध्ये म्हणाले, की हे किती भारी आहे, की दैनिकाचा धबडगा आपल्या पाठीमागे नाहीये. हं. रोज आज काय घडलंय त्याचा शोध सकाळपासून संध्याकाळपर्यंत घ्यायचा आणि लेटेस्ट काय आहे हं. ते अर्धमुर्ध का होईना पण वाचकांच्या समोर सादर करायचं. याच्यामुळे वाचकांची गरज भागवली जाते. पण तुमच्या मनात एक असमाधान असतं,
बरोबर. कारण संध्याकाळी अंक छापायला गेला आणि उशिरा काहीतरी कळलं की ही जरा एक्स्ट्राची माहिती होती, जास्तीची चांगली होती, ही आपल्याला छापता आलेली नाही. तर ही जी गैरसोय आहे, हे जे असमाधान आहे दैनिकाचं, दैनिकाचे काही वेगळे समाधानाचे मुद्दे आहेत निश्चितच. आज घडले आणि उद्या सकाळी पोहोचवलं आणि लाखो लोकांच्या पर्यंत एकाच वेळी पोहोचवलं. हे समाधान दैनिकामध्ये असतं. परंतु दुसरं असमाधान असं की 1000 शब्दापेक्षा मोठे लेख छापता येत नाहीत. अगदी चांगल्या दैनिकांना सुद्धा किंवा ताजे विषय घ्यावे लागतात. हे असमाधान तिथं जे आहे ते साप्ताहिकाच्या संपादकाला नसतं. साप्ताहिकाच्या संपादकाला कोणतीही घटना घडलेली असेल किंवा एखादा विषय हाताळायचा असेल तर जास्त शब्दसंख्या देता येते. आम्ही तर 1000 ते 10,000 इतके शब्दसंख्येचे लहान मोठे लेख प्रसिद्ध करतो. त्यामुळे खूप महत्वाचे विषय जे अन्य कुठलीही माध्यमं प्रामुख्याने दैनिक हाताळू शकत नाहीत, असे आपल्याला विषय हाताळता येतात साप्ताहिकातून. याचं एक समाधान. दुसरं, मासिक असेल तर वेगळ्या अडचणी येऊ शकतात. मासिकाला खूप ताजे विषय घेता येत नाहीत, दैनिकाला खूप ताजे घेता येतात. साप्ताहिक ह्या दोन्हीच्या बरोबर मध्ये की ते आठवडाभरात काय घडलंय त्याचा पुरेसा अंदाज येतो, पुरेसा अभ्यास करता येतो, आत्ता पब्लिश करता येतं. जरी आत्ता नाही तरी आणखी एक आठवडा म्हटलं की वाचकांना त्या प्रकारची सवय तुम्ही लावलेली असेल की हे शिळं नाहीये आमच्याकडचं, तर 2 आठवड्यांनी सुद्धा तो विषय कव्हर करता येतो. त्यासाठी मात्र संपादकाला याचं भान ठेवायला पाहिजे साप्ताहिक चालवताना की तुम्ही दैनिकांच्या पेक्षा वेगळं आणि इंटरेस्टिंग असं काय देऊ शकता, विषय म्हणून तरी, आशय म्हणून तरी. आणि त्यासाठी विश्लेषणात्मक आणि चिकित्सक लेखन साप्ताहिकांनी जर द्यायला सुरुवात केली तर त्या साप्ताहिकाचं स्वीकारार्हता ही जास्तीत जास्त वाढत जाते. आम्ही नेमकं तेच करण्याचा प्रयत्न करतो. ताज्या घटना घडामोडी असतील तर आम्ही त्याच्यावर थोडंसं सखोल काही आपल्याला देता येत असेल तरच प्रसिद्ध करायचं, अन्यथा प्रसिद्ध करायचं नाही असं धोरण ठेवतो आणि त्याचा फायदा होतो. कारण वाचक बघतो जेव्हा अंक, हे मी वाचलंय दैनिकात, हे टीव्हीवर पाहिलंय, हे सोशल मीडियावर आलंय आणि त्यात तेच विश्लेषण आहे, तेच विवेचन आहे, मी कशाला वाचू असं तो म्हणेल. याऐवजी हा विषय तिकडे आलाय तर तिथे मला नीट कळलेला नव्हता, इथं आधी काहीतरी डेप्थने आहे, तर तो त्यामध्ये वाचेल. अन्यथा वेगळेच विषय आहेत की जे त्यांनी कोणी हाताळलेलेच नाही. तर हे आपलं बलस्थान लक्षात घेऊन काम केलं तर साप्ताहिकामध्ये दैनिकाला जे असमाधान आहे ते तुम्हाला इथे समाधान मिळवता येतं आणि मासिकामधून जे असमाधान असतं की ताजे विषय घेता येत नाही, तेही असमाधान तुमच्या वाट्याला इथे येत नाही. त्यामुळे साप्ताहिक हे अतिशय बेस्ट माध्यम आहे असं मला वाटतं. साप्ताहिक साधनाबरोबरच तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून वाचकापर्यंत पोहोचता. त्यामध्ये कर्तव्य साधना आहे किंवा साधनाचं प्रकाशनगृह आहे. तर या सगळ्या कडे तुम्ही कसं बघता आणि वाचकांचा किंवा लोकांचा कशा प्रकारची प्रतिक्रिया तुम्हाला मिळाली? साधना साप्ताहिक आमचं जर चालू असेल, प्रभावी ठरत असेल, टिकून राहत असेल, अर्थकारण जुळवता येत असेल तर त्याचं मुख्य कारण साधनाला अन्य 2 ते 3 विभाग आहेत. साप्ताहिकातला मजकूर म्हणजे विशेषतः लेखमाला आणि विशेषांक असतील तर त्याला पुस्तक रूप देता येईल किंवा तुम्हाला बाहेरचे पण असे महत्वाचे विषय थेट पुस्तक रूपाने आणावेसे वाटले तर पुस्तक रूपाने ते आणता येतात. साधना अंकातून त्याची जाहिरात करता येते. साधना साप्ताहिकाचा त्याचा वाचक त्याला रेडीमेड मिळतो, लेखक मिळू शकतात, असे फायदे आहेत. त्यामुळे आम्ही प्रकाशन संस्था चालवतो आणि जे साप्ताहिकालाच पूरक ठरतील असे आशय आणि विषयाचे पुस्तक असतात. कर्तव्य साधना नावाचे एक डिजिटल पोर्टल आहे. त्यावर आम्ही रोज एक ऑडिओ किंवा व्हिडिओ किंवा टेक्स्ट लेख असं त्यावर प्रसिद्ध करतो आठवड्यातून सामान्यतः 5 किंवा 6. त्यामध्ये मात्र जास्तीत जास्त ताजे विषय आणलेले असतात. ऑडिओ व्हिडिओ जोडता येतात, पूर्वीच्या लिंक देता येतात, व्हिज्युअल्स म्हणजे चित्र जास्त जोडता येतात. तर एकदम ताजे विषय असतील तर कर्तव्य आहे. त्या आठवड्यातले आणि थोडेसे मधल्या टप्प्यातले सखोल गंभीर वैचारिक विषय असतील तर साप्ताहिक आहे आणि जरा जास्त चिरकाल टिकणारं असं माध्यम हवं असेल तर पुस्तक आहेत, प्रकाशन आहे. आणि ह्या सगळ्यांना जोडून आम्ही ऑडिओ बुक्स केलेले आहेत, ई बुक्स केलेले आहेत, चांगले व्हिडिओ पॉडकास्ट वगैरे केलेले आहेत. त्यामुळे हे सगळे परस्पर आणि लहान मुलांसाठी बालकुमार दिवाळी अंक, युवा दिवाळी अंक सुद्धा गेली 17 वर्षापासून आम्ही बालकुमार दिवाळी अंक काढतो दरवर्षी आणि गेल्या 10-11 वर्षापासून युवा दिवाळी अंक काढतो आणि मोठ्या प्रमाणात त्याचं कॅम्पेन करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि राज्याच्या बाहेरही जिथे कुठे मराठी वाचलं जातं, बोललं जातं तिथपर्यंत ते अंक आम्ही पोहोचवतो. त्याचाही एक वेगळा प्रभाव आणि परिणाम निश्चितच आहे. साधनाच्या ह्या गोवा विशेषांकाकडे आपण येऊया. गोवा विशेषांक, गोवा या विषयावर विशेषांक काढावा असं तुम्हाला का वाटलं?
मुळात साधना साप्ताहिक सतत वेगवेगळे विषय शोधतच असते हं. आणि त्यामध्ये वेगवेगळे विषय म्हणताना आपल्या वाचकांना थोडंसं अपग्रेड करणं, त्यांच्या कक्षा रुंदावणं, त्यांना काही विषय अधिक गहन गंभीर समजावून देण्याचा प्रयत्न करणं. खरं तर गोवा विशेषांकाची कल्पना दशकभरापूर्वीच माझ्या मनामध्ये पडली होती. जेव्हा मी कार्यकारी संपादक होतो. पूर्वी मराठवाडा प्रदेश यावर एक साधारण विशेषांक. विशेषांक काढला होता. त्यानंतर आम्ही विदर्भावर एक विदर्भ. विशेषांक काढलेला होता आणि त्याच्या आधी भारताचे शेजारी नावाचा एक विशेषांक काढला होता. भारतातील प्रादेशिक पक्ष असा एक विशेषांक काढला होता. तर त्या सिरीजमध्येच माझ्या मनामध्ये मुंबईवरचा अंक, कोकणावरचा अंक, बेळगाववरचा अंक, महाराष्ट्र गोव्यावरचा अंक, एवढंच नाही तर युरोपवरचा एक अंक, सिंगापूरवरचा एक अंक, आफ्रिका खंडावरचा अंक, असे पण काही विचाराधीन आहेत. तर ह्या सगळ्यांच्या मध्ये एक साखळी आहे की त्या प्रदेशाच्या बद्दल किंवा भूभागाबद्दल लोकांच्या मनात फार गैरसमजुती असतात किंवा वरवरचं आकलन असतं. परंतु तिथला समाज, तिथली संस्कृती, तिथलं राजकारण, तिथलं समाजकारण हे खूप इंटरेस्टिंग असू शकतं आणि सो नियर येट सो फार अशी स्थिती त्याबाबत असते. तर मला वाटतं की महाराष्ट्रात मराठी जो कोणी वाचक वर्ग आहे किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांच्या मनात गोवा म्हणजे बीचेस, गोवा म्हणजे मंदिरं, गोवा म्हणजे छान खाणं मिळतं, मासे, पार्ट्या, हां, दारू, काजू अशा 10 वाक्यांच्या पुढे गोव्याबद्दल फार काही माहीत नसतं. पण गोव्यामध्ये नाटक, सिनेमा, साहित्य, संस्कृती हे सगळं भाषा, कल्चर किती श्रीमंत आहे, किती रिच आहे, याचे कवडसे मला काही तुमच्यासारख्या मित्रांच्याकडून अधूनमधून मिळत होते आणि म्हणून आपल्या इतक्या जवळ असणारा गोवा मराठी वाचकांना चांगल्या पद्धतीने अवगत करून द्यावा आणि अर्थातच गोव्यातला जो कोणी मराठी वाचक आहे, नॉन मराठी वाचक आहे, त्यांनाही साधनाशी जोडून घेतलं जावं. साधनेला गोव्यामध्ये अधिक स्थान मिळावं, अशा 2-3 हेतूंना समोर ठेवून हा विशेषांक आपण केलेला आहे आणि या अंकाच्या संपादनाची जबाबदारी संदेश प्रभुदेसाई यांनी घेतली. त्याचं संपादन सहाय्य करण्यासाठी कुलदीप तुम्ही स्वतः होता आणि इथलं सगळं संयोजन करणं, अगदी कार्यक्रमापासून तर पहिल्या मीटिंगपर्यंत या विशेषांकासाठी घेतलेली आपण पहिली मीटिंग मार्च महिन्यात घेतली होती. तर ह्या सगळ्या प्रक्रियेत दत्ता नायक यांचंही सहाय्य लाभलेलं आहे. त्यामुळे तुम्हा तिघांनाही विशेष धन्यवाद दिले पाहिजेत आणि या अंकामध्ये 20 लेखक आहेत. त्यातले 18 तर गोव्यातले आहेत आणि त्यातले संदेश आणि दत्ता नायक हे 2 जर सोडले तर उरलेले 16ही लेखक साधनेसाठी पूर्णतः नवे आहेत. तर ही विशेष आनंदाची बाब आहे. त्यामुळे या सर्व लेखकांनाही अतिशय मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. त्याला जोडून मला विचारावंसं वाटतं, ही रचना कशी केलेली आहे? म्हणजे ज्ञात, अज्ञात कुठले कुठले विषय यामध्ये आलेले आहेत? मार्च 2025ला जेव्हा गोव्यामध्ये एक मीटिंग झाली, दत्ता नाईक यांच्या 70च्या निमित्ताने मी आलो होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये मी माझी पूर्वीची इच्छा व्यक्त केली की गोवा विशेषांक काढायचं ठरलं होतं, पण या ना त्या कारणाने मागे पडलं, पण आता करूया. तर दत्ता नाईक यांनी ते खूपच मनावर घेतलं आणि मग पुढच्या एका भेटीमध्ये त्यांनी गोव्यातल्या साधनेच्या वाचकांना, हितचिंतकांना इथं बोलावलं, एक मीटिंग घेतली. त्या मीटिंगमधून पहिल्यांदा असं आलं की आमची इमेज, गोव्याची इमेज जी बाहेर आहे ती कशी चांगली नाहीये किंवा मर्यादित आहे आणि गोवा किती श्रीमंत आहे वेगवेगळ्या आघाडीवर, तर हे यायला हवं. आणि साहजिकच संदेश, दत्ता नायक, तू आणि इतर काही लेखकांशी जे काही प्राथमिक बोलणं झालं, त्यानंतर जी एक ऑनलाईन मीटिंग झाली होती एप्रिल-मे महिन्यामध्ये, तर त्या मीटिंगमध्ये तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यातून तुम्हाला जर आठवत असेल तर मी असं म्हणालो होतो की गोवा ज्ञात आणि अज्ञात अशी आपण थीम करूया. तर ज्ञात तर यायलाच पाहिजे, त्याशिवाय अज्ञात तो कळणार नाहीये. आणि मग पुढे आपण ऑनलाईन मीटिंग बैठका खूप सातत्याने घेत राहिलो. एक व्हॉट्सअप ग्रुप केला, त्यामध्ये तुम्ही तिघं होतात. साधनेच्या बाजूने माझा सहकारी सुदाम सानप आणि मी होतो आणि मग आपण दर 2 आठवड्यांनी 3 आठवड्यांनी ऑनलाईन मीटिंग्स केल्या. तुम्ही ग्रुपवर काय काय टाकत होता. अनेक लेखक समोर येत होती. जवळपास 35 लेखकांना पत्र पाठवली. त्यावेळी माझी छाती दडपून गेली होती की एवढ्या लोकांचं लेखन आपल्या 100 पानांच्या अंकात कसं बसेल आणि तरीही 4-5च लोकांनी वेळेअभावी शक्य नाही पण आम्ही नंतर लिहू, 30 लोकांनी त्यामध्ये लिहिलं. परंतु आपण या अंकामध्ये 20 लेख घेतलेत. मात्र हे 10 लेख आणि आणखी 10 की जे तुमच्याही मनात होते त्यातले काही लेखक आणि माझ्याही मनामध्ये आणखी काही आहेत, असे 20 लोकांच्याकडून 20 लेख येतील आणि जे जानेवारी ते ऑक्टोबर 2026 या 10 महिन्यामध्ये साधनातून क्रमशः प्रकाशित होतील. गोव्याच्या भूमीतून या शीर्षकाखाली ते 20 लेख येतील आणि कदाचित पुढच्या डिसेंबरला, 2026च्या डिसेंबरला हे 20 अंकातले आणि
त्या लेखमालेतले पुढे 20 अशा 40 लेखांचं पुस्तक होईल आणि त्याही वेळी आपण गोव्यामध्ये पुन्हा एक चांगला कार्यक्रम करू. नक्की. सर तुम्ही वेळ काढलात आणि मुलाखत दिली यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. The voice for coin.